काही भूमिका या केवळ पडद्यावर साकारल्या जात नाहीत, त्या थेट प्रेक्षकांच्या हृदयात घर करून जातात. मराठी चित्रपटसृष्टीत आई या शब्दाला जिवंत चेहरा देणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वनमाला. त्यांच्या डोळ्यातली माया, आवाजातला कोमलपणा आणि अभिनयातली सहजता पाहताना प्रेक्षकांना स्वतःचीच आई दिसायची. श्यामची आई या चित्रपटातून त्यांनी साकारलेली आई आजही प्रत्येकाच्या मनात तितक्याच प्रेमाने जिवंत आहे. संघर्ष, आत्मविश्वास आणि संस्कारांनी भरलेला त्यांचा जीवनप्रवास जितका प्रेरणादायी होता, तितकाच त्यांच्या अभिनयातील भावविश्वही हृदयाला भिडणारं होतं. आज जाणून घेऊया श्यामची आई जपणाऱ्या त्या अजरामर वनमालांचा प्रेरणादायी प्रवास. श्यामची आई जपणारी अजरामर वनमाला. जन्म 22 मे 1915, मृत्यू 29 मे 2007. आई हा शब्द उच्चारताच मनात उभं राहतं ते मायेचं, त्यागाचं आणि निस्वार्थ प्रेमाचं एक जिवंत चित्र. आणि हेच चित्र पडद्यावर जिवंत केलं आपल्या साध्या पण प्रभावी अभिनयाने अभिनेत्री सुशीला देवी बापूराव पवार उर्फ वनमाला यांनी. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक भूमिका साकारल्या गेल्या, पण श्यामची आईमधील त्यांची आई आजही प्रत्येकाच्या मनात तितक्याच ओलाव्याने जिवंत आहे. त्यांच्या डोळ्यातून व्यक्त होणारी माया, शब्दांतून उमटणारे संस्कार आणि शांत स्वभावातून दिसणारी ताकद यांनी त्या केवळ अभिनेत्री राहिल्या नाहीत, तर आईचं प्रतीक बनल्या. 22 मे 1915 रोजी ग्वालियर येथे जन्मलेल्या सुशीला देवी बापूराव पवार यांचं बालपण एका प्रतिष्ठित कुटुंबात गेलं. वडील बापूराव पवार हे शिंदे घराण्याच्या दरबारातील सरदार होते. शिक्षणातही त्या तितक्याच पुढे होत्या. BA पदवी मिळवून त्यांनी पुढे BTचा अभ्यास सुरू केला. काही काळ पुण्यातील आगरकर हायस्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी करत त्यांनी एक सामान्य आयुष्यही अनुभवले. कुटुंबाचा विरोध, समाजाची भीती आणि वैयक्तिक आयुष्यातील चढउतार यांना सामोरं जात त्यांनी स्वतःचा मार्ग निवडला. विवाहबंधनातून बाहेर पडून त्यांनी पुन्हा स्वतःला घडवण्याचा निर्णय घेतला, तोही अभिनयाच्या माध्यमातून. 1940 साली लपंडाव या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर 1941 साली सिकंदर या हिंदी चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेमा जगतातही आपली छाप सोडली. त्यांच्या अभिनयाने अनेक चित्रपट उजळले. मराठीत वसंत सेना, बाईलवेडा, पायाची दासी. हिंदीत आँख मिचोली, महाकवी कालिदास, हाथीमाताई, शरबती आंखे, पर्वत पे अपना डेरा या चित्रपटांमधून त्यांनी आपली जादू दाखवली. नृत्य आणि संगीताचंही त्यांनी कठोर शिक्षण घेतलं होतं, त्यामुळे त्यांच्या अभिनयात एक वेगळीच लय आणि भावनांची समृद्धता जाणवत असे. मराठी साहित्यातील अमूल्य ठेवा असलेल्या श्यामची आई या कथेला पडद्यावर आणण्याचं मोठं काम झालं आणि त्या आईची भूमिका साकारण्याची जबाबदारी आली वनमालाबाईंवर. आणि त्यांनी ती भूमिका फक्त साकारली नाही, तर ती जगली. त्यांच्या डोळ्यातून व्यक्त होणारी माया, त्याग आणि संस्कारांनी भरलेली आई प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून गेली. या भूमिकेसाठी त्यांना 1953 सालचा राष्ट्रपतींचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला, जो त्या काळातील सर्वोच्च सन्मान होता. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम पुरस्कारही त्यांना मिळाला. चित्रपटांसोबतच त्यांनी रंगभूमीवरही आपली छाप सोडली. संगीत संशय कल्लोळमधील कृत्तिका आणि लग्नाची बेडीमधील रश्मी या भूमिका विशेष गाजल्या. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत एक सच्चेपणा आणि भावनांची प्रामाणिकता जाणवत असे. आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांनी कर्करोगाशी झुंज दिली, मात्र त्यांच्या जिद्दीने आणि शांत स्वभावाने त्या शेवटपर्यंत खंबीर राहिल्या. 29 मे 2007 रोजी ग्वालियर येथे त्यांचे निधन झाले. त्यांनी परतीचा प्रवास हे आत्मचरित्र लिहून आपल्या आयुष्याचा प्रवास शब्दबद्ध केला, जो आजही प्रेरणा देणारा आहे. वनमाला या फक्त एक अभिनेत्री नव्हत्या, त्या एक भावना होत्या, आईच्या मायेची, त्यागाची आणि संस्कारांची. त्यांनी साकारलेली श्यामची आई ही केवळ एक भूमिका नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या मनात वसलेली आई आहे. वनमाला या केवळ अभिनेत्री नव्हत्या, त्या मायेचा, त्यागाचा आणि संस्कारांचा जिवंत चेहरा होत्या. त्यांनी साकारलेली श्यामची आई ही भूमिका काळाच्या पुढे जाऊनही आज प्रत्येकाच्या मनात तितक्याच आदराने आणि प्रेमाने जिवंत आहे. त्यांचा साधेपणा, संघर्ष आणि अभिनयातील प्रामाणिकपणा आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी आहे. आईच्या मायेचा स्पर्श पडद्यावर जिवंत करणाऱ्या त्या महान अभिनेत्रीला विनम्र अभिवादन. तुम्हाला श्यामची आईमधील कोणता प्रसंग सर्वात जास्त भावतो? कमेंटमध्ये नक्की सांगा.